Hello, welcome friends. Just in the last video, we have seen about how to prepare mind making or put mind making or the ideas from our brain, how to draw and how to put. आपण विद्यार्थी मित्रांनो एक जवळपास 4 उदाहरणं इथं आधी बघितलेली आहेत. पुढचं प्रकरण बघत असताना जे माइंड मॅपिंगचं युनिट 3.2चं हे जे प्रकरण आहे ते पाहत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये 12वीच्या पेज नंबर 142 वरती आपल्याला आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण कोणतं दिलेलं आहे ते उदाहरण पुढे बघा. या ठिकाणी आपल्याला आणखी काय म्हटलेलं आहे, एक सर केन रॉबिन्सन क्लेम. सर केन रॉबिन्सन यांच्याविषयी आपण ते कोण होते हे पाहिलं, त्यांच्याविषयी ब्रेन मॅपिंग आयडियासुद्धा आपण मांडलेले आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की शाळा ह्या कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटीला मारत आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं, हे त्यांचं मत झालं, वैयक्तिक त्यांचं मत झालं, असं सगळ्यांसाठी लागू होत नाही, फक्त एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. आणि ते आपण पुन्हा कसं डायग्राम रूपाने मांडूयात किंवा माइंड मॅपिंग रूपाने मांडूयात. बघा या ठिकाणी मित्रांनो, अतिशय सोप्या अतिशय पद्धतीने आपण हे मांडण्याचा प्रयत्न करूयात. बघा या ठिकाणी 142 वरती खालच्या पॅराग्राफमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे. True creativity is based on the knowledge, which turn is based on the literacy. Our school where children develop the literacy skill on which all further learning depend are therefore not killing creativity but cultivating it by providing the foundation of young people need to be properly creativity. सगळ्यात शाळा अशा प्रकारच्या सृजनशीलतेला किंवा नवचैतन्य निर्माण करण्याला या ठिकाणी मारतात असं नाही, असं त्यांचं म्हणणं नाही. काही ठिकाणी अशा पद्धतीचं होतं, म्हणून त्यांनी जिलियन लिन यांचं उदाहरण दिलेलं. बघा त्या जिलियन लिन यांचं का उदाहरण दिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. एक साक्ष म्हणून त्यांनी दिलं आहे, पुरावा म्हणून दिलं आहे की शाळा कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी मारत असतात. Robinson said the example of the young girl called Gillian Lynn, who at the age of 8 was already viewed as a problem student with probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. या ठिकाणी एक उदाहरण काय दिलेले बघा, जिलियन लिन यांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या जिलियन लिन ह्या कशा पद्धतीच्या होत्या, जेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या त्यावेळेला त्या प्रॉब्लेम चाइल्ड होत्या. एक तर माइंड कॉन्सन्ट्रेशन त्या करू शकत नव्हत्या, दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम चाइल्ड त्यांच्या आईला वाटत होतं. वेन हर मदर सॉट मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर द जिलियन कॉन्स्टंट फीड गेटिंग अँड लॅक ऑफ फोकस, द डॉक्टर सजेस्टेड दॅट दे स्पीक प्रायव्हेटली. बघा डॉक्टरकडे जेव्हा त्या जिलियनला घेऊन जातात त्यांची आई, त्यावेळेला काय होत असतं की त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की ही जी काही सारखी बेचैन असते, दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती तिचं फोकस नसतं आणि ती कॉन्सन्ट्रेट होत नाही. आणि डॉक्टरांनी हे सगळं सांगितल्याच्या नंतर बघा या ठिकाणी पेज नंबर 143 वरती दिलेलं आहे. डॉक्टरांना सगळं सांगितल्याच्या नंतर डॉक्टर काय म्हणत असतात, सगळं डॉक्टरांनी ऐकून घेतलं आणि डॉक्टरांचं मत काय असतं. डॉक्टर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात बघा, ॲज द 2 adult गॉट अप टू लिव्ह. आणि डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे आपण थोडंसं रूमच्या बाहेर थांबूयात. द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ and left alone the music filled room. Young Gillian began to dance. Observing her through the window, the doctor turned to her mother. Gillian is not sick, she said. She is a dancer. बघा या ठिकाणी मित्र, आता या ठिकाणी डॉक्टरांनी त्या छोट्या 8 वर्षाच्या मुलीला रूममध्ये सोडलं, जाताना रेडिओ टर्न ऑन केला आणि रेडिओचा आवाज मोठा केला, त्याच्यावरती गाणी लावले, दोघे निघून जातात. कोण, जिलियनची आई आणि डॉक्टर. आणि एका खिडकीतून पीप करून पाहत असतात, त्यावेळेस त्या गाण्याच्या तालावरती जिलियन ही काय करत असते, डान्स करत असते. आणि डॉक्टरांनी सांगितलं जिलियनच्या आईला ही मतिमंद नाही, गतिमंद नाही, काहीही नाही. तुम्हाला तिचा कल काय आहे हे लक्षात आलं नाही. तिचा कल आहे डान्सरचा. सी इज अ गुड डान्सर. ती अभ्यासात इंटरेस्टेड नसेल पण सी इज अ गुड डान्सर. आणि म्हणून या ठिकाणी टुडे ॲट द एज ऑफ 92 गिलियन कॅन लुक बॅक द लॉंग करियर अँड बॅलेट डान्स अँड म्युझिकल थिएटर which saw her become one of the world's most successful choreographer with its like
अँड्र्यू लिऑड वेबर्स कॅट अँड पॅन्थॉन ऑफ द ओपेरा अमॉंग हर मेनी अचिव्हमेंट. बघा या ठिकाणी, आणि आज वयाच्या 92व्या वर्षी जिलियन ही जगातली उत्कृष्ट अशा प्रकारची नृत्य दिग्दर्शक आहे, कोरिओग्राफर आहे बघा मित्रांनो. आणि त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारच्या एका वेबर नावाच्या एक व्यक्तीच्या कॅट्स अँड पॅन्टॉन नावाच्या एका संगीत नाटकामध्ये, ओपेरा म्हणजे संगीत नाटक, त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं कामही सुद्धा केलेलं आहे. आणि ते काम त्यांच्या दृष्टीने फार मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे शाळेमध्ये ते ओळखलं नव्हतं, परंतु एका डॉक्टरांनी ते ओळखलं. आणि शाळांमध्ये अशा पद्धतीने एक ह्यांच्या मते, केन रॉबिन्सन यांच्या मते, शाळांमध्ये खरी क्रिएटिव्हिटी जी काही आहे ती मारल्या जाते. आणि म्हणून yet her school had but written her off, mistaking her extraordinary talent for some from a behavioral problem or cognitive impairment. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तिची जी काही आकलन कमजोरी होती, कॉग्निटिव्ह इम्पायरमेंट मीन्स थोडीशी कॅप्चर करून घेण्याची आणि वागण्याचा थोडासा तिचा प्रॉब्लेम होता. काही मुलांना जर एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल ना, ते वेगळ्या पद्धतीने वागत असतात. म्हणून तर जिलियनची ही कल्पना आपल्या डोक्यामध्ये इथे आली आणि आपण इथे मांडलेली आहे. बघा इथे माइंड मॅपिंग याला म्हटलेलं आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 4 उदाहरणं पाहिलेले. हे उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. इथे उदाहरण 1 असं या ठिकाणी होण्यात, या व्हिडिओ पुरतं, या लेक्चर पुरतं. याच्यामध्ये बघा जिलियन लिन विषयी बघा इथे पूर्ण माहिती दिली. एवढा मोठा पॅराग्राफ देण्याच्या ऐवजी आपण संक्षिप्त रूपाने वेगळ्या पद्धतीने जिलियनचे चित्र उभं केलं. बघा इथे बघा तिचं नाव लिहिलं, त्यानंतर यंग गर्ल 8 years ऑफ एज, त्यानंतर इनॅबिलिटी टू स्किल अँड कॉन्सन्ट्रेट, त्यानंतर मेडिकल एक्सप्लेनेशन, आईने डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरने इथं काय केलं बघा, रेडिओ ऑन केला आणि जिलियन अलोन डान्स, जिलियन एकटीच डान्स करत होती. नॉट सी, डॉक्टरनं सांगितलं ती एक डान्सर आहे, आजारी नाही. हर करिअर इन म्युझिकल थिएटर ॲज अ कोरिओग्राफर, आणि मोठं अशा प्रकारचं एक करिअर तिचं या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना इथे आपण मांडत असतो. इथे ही जी कल्पना जिलियनची मांडलेली आहे अतिशय उत्कृष्ट आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्या डोक्यातली कल्पना इथे मांडलेली आहे. बघा पुढे आपल्याला आणखी काय उदाहरण या प्रकरणामध्ये दिलेली आहे, ती उदाहरणं सुद्धा आपण बघूयात, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये कल्पना येईल की माइंड मॅपिंग म्हणजे काय. हा काही वेगळा अशा प्रकारचा प्रश्न आहे, फार अवघड प्रश्न आहे, आपल्याच्याने होणार नाही, आपण करू शकणार नाही, ही कल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाका. बघा या ठिकाणी पुढचं एक उदाहरण काय दिलेलं आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, चित्र एक दिलेलं आहे पेज नंबर 144 वरती, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा 143च्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये बघा तिथे काय म्हटलंय, सिमिलर आर्ग्युमेंट कॅन बी मेड फॉर other 21st century skills such as the problem solving, communicating, learning how to learn. There is some evidence that the student who learn to work well with other in one setting may be more effective doing in other setting, or some transfer indefinitely possible. बघा 21व्या शतकामध्ये आपल्याला काय 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 करता येईल आणि कशा प्रकारची 21व शतक आहे याविषयीची सुद्धा कल्पना आपल्याला चित्ररूपाने किंवा माइंड मॅपिंगच्या रूपाने मांडता येईल का, ही सुद्धा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की 21st सेंचुरी बाबत आपल्या डोक्यामध्ये काय कल्पना मांडता येईल. बघा इथे आपण जे वाचलेलं आहे इथे बघा 21st सेंचुरी. आता हे पुढचं उदाहरण या व्हिडिओमधलं उदाहरण माइंड मॅपिंग क्रमांक उदाहरण 2 असं आपण म्हणूया त्याला. इथे काय म्हटलेलं आहे 21st सेंचुरी. बघा प्रत्येक आकृती, प्रत्येक कल्पना वेगळ्या पद्धतीने इथे मांडलेली आहे, असं सुद्धा तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये मांडायचे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो या माइंड मॅपिंगमध्ये असू शकते, हे डोक्यात राहू द्या. बघा इथे काय म्हटलेलं आहे 21st सेंचुरी स्किल. काय स्किल्स आहेत 21st सेंचुरीचे. स्टार्टिंगला आपण बघितलं प्रॉब्लेम सॉल्विंग, त्यानंतर काय म्हटलेलं आहे कम्युनिकेशन, त्यानंतर काय म्हटलेलं आहे लर्निंग हाऊ टू लर्न, त्यानंतर बघा ट्रान्सफर ऑफ स्किल. हे वाचलेलं आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना इथे मांडल्या, परंतु वेगळ्या डिझाईनने. डिझाईन मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. बघा आपल्याला पुढे एक आणखी एक उदाहरण दिलेलं आहे, ते सुद्धा चित्ररूपाने आपल्याला मांडता येईल विद्यार्थी मित्रांनो. कशा संदर्भातलं आहे ते, फोर फ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन अँड एज्युकेशनल गोल्स. आता एज्युकेशन आणि एज्युकेशनल गोल्स जे आपल्याला पेज नंबर 144 वरती दिलेलं आहे. बघा तुम्ही 144 पेज नंबरवरती पहा. मास्टरिंग डिसिप्लिन,
learning to communicate effectively, engaging civically in discussion and argument. These have been and should remain at the forefront of all education. Forefront of all education. The accident talk about the importance of understanding what is true, what is not, what is beautiful, what is not worth lingering over, what is good in terms of being a worthy person, worker and citizen. These educational goals should be perennial. बघा विद्यार्थ्यांनी ही सुद्धा कल्पना आपल्याला कशा पद्धतीने मांडता येईल की फोरफ्रंट ऑफ द एज्युकेशन, एज्युकेशनचे फोरफ्रंट कशा पद्धतीचे असतील, काय कल्पना त्याच्यामध्ये मांडता येईल हे आपण या पॅराग्राफ मध्ये बघितलेल्या आणि या पॅराग्राफ मधली कल्पना इथे आपण मांडूयात. बघा फोरफ्रंट, पण बघा प्रत्येक ठिकाणी चित्र, कल्पना, कन्सेप्ट ही वेगळी आहे. आपण आधीच म्हटलं तर वेगळ्या स्टेप्सनी आपण ही मांडू शकतो माहिती, वेगळ्या लाईननी माहिती मांडू शकतो, वेगळ्या बलूनच्या स्वरूपामध्ये माहिती मांडू शकतो, त्यानंतर बॉक्सेसच्या स्वरूपामध्ये माहिती मांडू शकतो, त्याचबरोबर एक्सप्लोजनच्या स्वरूपामध्ये माहिती मांडू शकतो, स्क्रिबलच्या स्वरूपामध्ये माहिती मांडू शकतो, कॅलआउटच्या स्वरूपामध्ये माहिती मांडू शकतो. इथे बघा हे जे चित्र आहे या व्हिडिओमधलं तिसरं उदाहरण म्हटलं तरी बघा या ठिकाणी आपल्याला फोरफ्रंट ऑफ एज्युकेशन वेगळ्या पद्धतीने आणखी इथे मांडणी केलेली आहे आणि आपल्याला थोडक्यात पण सगळेच मुद्दे या आपल्या कल्पनांमध्ये येत असतात. बघा तुम्ही ही आकृती वेगळ्या पद्धतीने मांडू शकता, याला बलून काढू शकता. इथे फोरफ्रंट जे आहे फोरफ्रंट या ठिकाणी मांडून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे आपल्याला देता येईल आणि हे जे काही पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी मांडता येतील. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक कल्पना तुमच्या डोक्यातली कशा प्रकारची तुम्हाला मांडायची आहे. कल्पना ही मांडत असताना आपल्याला आपण कशा पद्धतीने ते लिहिणार आहोत बघा हेच आपल्याला अशाही पद्धतीने लिहिता आलं असतं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या प्रकारे आपल्याला मांडता येते जी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आहे, जो विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे, जी कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे ती तुम्हाला एक फक्त प्रश्न दिला जाईल की अमुक अमुक अशा प्रकारचं आहे, त्यावरती तुमच्या डोक्यातली कल्पना मांडणार. बघा इथे इथं आपण प्रोफेशनल फोरफ्रंट ऑफ एज्युकेशन इथे मांडलेले. बघा फोरफ्रंट ऑफ एज्युकेशन मांडत असताना आपण वाचलेलं आहे, बघा पॅराग्राफमध्ये हे वाचलेलं आहे. मास्टरिंग डिसिप्लिन, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन आर्ग्युमेंट. त्याचबरोबर एज्युकेशनल गोल्स काय असायला पाहिजे, एज्युकेशनल गोल्स व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज गुड. ह्या चांगल्या प्रकारच्या कल्पना आपण आपल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने कशा पद्धतीने मांडू शकतो, चित्र कशा पद्धतीने लिहू शकतो, चित्र कशा पद्धतीने चित्रामध्ये चित्र रूपाने आपल्याला कशा पद्धतीने लोकांच्या समोर व्यक्तींच्या समोर मांडता येईल हे या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे, हे या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो माइंड मॅपिंग हा जो प्रकार आहे हा जरी तुम्हाला नवीन वाटत असला तरी मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या डोक्यात एखाद्या विषयावरती आलेली कल्पना, ती कल्पना आणि त्याचे वेगवेगळे विचार ते तुम्ही या रूपाने वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृतीच्या रूपाने आपण आपल्या आन्सर शीटमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणे. बघा इथे कुठल्याही वेगळ्या पद्धतीची कल्पना तुम्हाला आणखी उभी करता येईल, चित्र वेगवेगळं उभं करता येईल, चित्र आपल्याला समोर मांडता येईल. फॉर एक्झाम्पल तुमचं कुटुंब बघा, तुम्हाला फॅमिली असं म्हटलं तुमच्या फॅमिलीविषयी काही लिहा. बघा या ठिकाणी आपण आता बघा एकदम शॉर्टमध्ये बघूया. तुमच्या फॅमिलीविषयी लिहा म्हटल्याच्यानंतर काय चित्र येईल तुमच्या डोक्यामध्ये. आता तुम्ही इथे बसलेला तुमच्या डोक्यामध्ये काय चित्र येईल बघा, काय चित्र येईल तुमच्या डोक्यामध्ये. इथे फॅमिली म्हटल्या तुमची मदर, इथे बघा या ठिकाणी तुम्ही मदर लिहाल. फादर तुमच्या डोक्यामध्ये चित्र येईल फादरचं. त्याच्यानंतर ब्रदरचं चित्र येईल तुमच्या डोक्यामध्ये, सिस्टरचं चित्र येईल तुमच्या डोक्यामध्ये. याच्यामध्ये जर घरी आजी आजोबा असतील, ग्रँडपा ग्रँडमा यांचे चित्र डोक्यामध्ये येईल. आणि हेच करत असताना पुन्हा आणखी काय होईल की फादर काय म्हणाले होते याविषयी सुद्धा तुम्ही आणखी इथे लिहू शकता. मदर काय म्हणाल्या होत्या याविषयी सुद्धा तुम्ही चित्र या ठिकाणी आणखी तुमच्या डोक्यातली कल्पना मांडू शकता. ग्रँडपा ग्रँडमा यांनी कोणती गोष्ट सांगितली होती याविषयी सुद्धा आणखी तुम्ही तुमच्या डोक्यातली कल्पना मांडू शकता. सिस्टरने आपल्याला काय डिमांड केली होती हे सुद्धा आपण लिहू शकता. ब्रदरचं एज्युकेशन काय म्हणणं आला होता ब्रदर एज्युकेशन विषयी हे सुद्धा तुम्ही मांडू शकता. म्हणजे तुमच्या डोक्यातली कल्पना एखाद्या विषयाविषयीची तुम्ही चित्ररूपाने किंवा बॉक्स रूपाने किंवा एक वेगळ्या लाईनच्या रूपाने
ॲरोच्या रूपाने तुम्ही मांडू शकता. याला माइंड मॅपिंग म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माइंड मॅपिंगचा हा जो टॉपिक आहे तो आवडलेला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इंग्लिश गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.